महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला सुगंधित तंबाखू व गुटखा वाहतूक करणारे 3 आरोपीकडून 69,79,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. हदर बातमीची हकीकत अशी की मुम्मका सुदर्शन साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भीमराज खरसे, राहुल डोके, सतीश भवर यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते. दिनांक 5 मे 2026 रोजी वरील पथक हे संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत काही इसम हे आयशर टेम्पोमध्ये अवैधरित्या तंबाखू व गुटखा हे संगमनेर मार्गे पुणे येथे घेऊन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ सदर माहिती श्री प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग अहिल्यानगर यांना कळवून त्यांना कारवाईकामी बोलावून घेतले. पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी यांचेसह हिवरगाव टोल नाका येथे जाऊन सापळा लावून थांबले असता एक विटकरी रंगाचा आयशर संगमनेरकडून पुणेकडे येताना दिसून आली. तेव्हा पथकाने सदर गाडीवरील चालकास गाडी बाजूला घेण्यास सांगून गाडीतील इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे एक कन्हैयालाल कालुराम गेहलोत वय 29 वर्षे राख मांडाता, मारवाड जिल्हा पाली. 2 प्रदीपकुमार हरिशंकर कुवार वय 23 वर्षे राख सोहरा मऊ, तहसील हसनगंज जिल्हा उन्नाव मध्य प्रदेश. 3 लक्ष्मण बस्तीराम पवार वय 22 वर्षे राहणार पुनाईता तालुका जिल्हा पाली, राजस्थान असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसम नामे कन्हैयालाल कालुराम गेहलोत यास ताब्यातील गाडी व गाडीतील मालाबाबत विचारपूस करता त्याने गाडीमध्ये गुटखा व सुगंधित तंबाखू असून ते वापी गुजरात येथून भरून ते 4 निलेश ललवानी, पूर्ण नाव माहीत नाही, फरार येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांचे कब्जातून 28,44,000 रुपये किमतीचे प्रीमियम RMD पानमसाला 3160 पुडे, 4,56,000 रुपये किमतीचे सेंटेड तंबाखू 760 पुडे, 12,06,400 रुपये रजनीगंधा सुगंधित पानमसाला 1160 पुडे, 2,43,000 रुपये किमतीचे तुलसी 00 रॉले जाफरानी जर्दा सुगंधित तंबाखूचे 1,080 पुडे, 22 लाख रुपये किमतीची एक आयशर टेम्प क्रमांक MH43B1 असा असलेला 30,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 69,79,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीविरुद्ध पोलिसांनी 2293 राहुल कचरू डोके, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 248/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 व नियमन 2011 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाणे करीत आहे. सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.